नमस्कार. आज मी तुम्हाला घरच्या घरी मॅगी कशी बनवायची ते सांगणार आहे. तर त्यासाठी लागणारं साहित्य आहे थोडंसं बाजरीचं पीठ, तरी अर्धी वाटी मी घेतलेलं आहे. अर्धी वाटी बाजरीचं पीठ, 1 वाटी ज्वारीचं पीठ, त्याचप्रमाणे अर्धी वाटी जी आहे ते चकलीचं पीठ घेतलेलं आहे. म्हणजे त्यात तिखट वगैरे म्हणजे तिखट नाही घातलेलं, सपक चकलीचं पीठ घेतलेलं आहे. त्यात धने, ओवा, जिरे वगैरे सगळं सामान घातलेलं आहे. तर चकलीचं पीठ कसं करायचं त्याचा पण व्हिडिओ दाखवलेला आहे, तर ते तुम्ही पाहू शकतात. तर हे पीठ थोडंसंच घेतलेलं आहे, ज्याच्यामुळे खमंगपणा वाढतो. त्याचप्रमाणे घेतलेलं आहे कणिक घेतलेली आहे. कणिक मी जरा जास्त घेतलेली आहे. कणिक तरी 1-1.5 वाटी घेतलेली आहे. आणि डाळीचं पीठ घेतलेलं ते अर्धी वाटी घेतलेलं आहे. त्याचप्रमाणे भिजवण्यासाठी लागणार आहे पाणी, टोमॅटो, मिरची, कांदा, लसूण, अद्रक, टोमॅटो केचप, ओवा, जिरे, मीठ, हळद, मोहरी, जिरे, लाल तिखट, मॅगी मसाला. आणि टोमॅटो केचप कसा बनवायचा मी त्याचा व्हिडिओ दाखवलेला आहे, तर ते तुम्ही करू शकतात. तर अशा प्रकारे झालेलं आहे सर्व साहित्य. आणि त्यासाठी लागणार आहे मटार. ॲक्च्युली मी मटारच्या ऐवजी मी छोले भिजवलेले आहेत. थोडेसे 2-4च घेतलेले. थोडेसे तुम्ही फ्रोझन मटार घेऊ शकतात किंवा भिजवून मटार पण घेऊ शकतात किंवा छोले पण घेऊ शकतात. छोलेसोबत तुम्ही 4 शेंगदाणे जरी त्यात टाकले तरी अजून छान लागेल. तर आता हे जे सर्व पीठ आहे, हे सर्व पीठ आपण एकत्र करून घेऊयात. त्यामध्ये मीठ आणि ओवा आणि जिरे घालून आपण ते घट्ट मळून घेऊयात. पीठ हे घट्ट मळून झालेलं आहे. आता आपण गॅसवर पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. त्याच्यावर चाळणीला तेल लावून ठेवलेलं आहे. आणि फोडणीसाठी आपण ह्यामध्ये तेल पण घ्यायचं आहे. तेल तुम्हाला जर ह्यामध्ये गाजर आणि शिमला मिरची टाकायची असली तरी पण टाकू शकतात. आता मी जो शेवयाचं आहे शेवगा, त्या शेवग्यामध्ये आपण हे पीठ घालून आपण ह्या चाळणीवर शेव टाकल्यासारखं टाकून घेऊयात. चाळणीचे पण मध्ये जाळीचे पण 2 प्रकार आहेत. तर कोणतीही आपण जाळी लावू शकतो, ही किंवा हे मोठे साईजची. तर मी मोठे साईजची लावून पाहणार आहे. आणि ह्याच्यानी पण एक घाणा करणार आहे आणि ह्याच्यानी पण एक घाणा करणार आहे. तर आपण दोन्हीने त्याच्यावर कुरडीसारखं आपण मॅगी तयार करून घेऊयात. जे पीठ आहे मिक्स केलेलं मीठ, ओवा, जिरेचं ते मॅगीचं पीठ आहे ते आता कुरडीसारखं आपण टाकून घेतलेलं आहे. आता हे आपण एक साधारणतः 2 ते 3 मिनिट आपण झाकून घेऊयात, वाफेतून घेऊयात आणि नंतर ओपन करून पाहूयात. तर आता आपण जी आपण मॅगी टाकलेली आहे पिठाची ती आपण वाफेजली का पाहूयात. तर ही आता छान वाफेजली गेलेली आहे. आपण आता जे दुसरा घाण आहे ते आपण टाकून घेऊयात. जी मॅगी आहे ती अशी छान वाफेजलेली आहे. आणि दुसरी जी मॅगी आहे ती आता मी गॅसवर वाफेजायला ठेवलेली आहे. तर आपण यावर आता झाकून ठेवून ही पण मॅगी वाफेजून घेऊयात आणि ही सर्व फोडणी टाकून घेऊयात. जी आपण मॅगी वाफेजून घेतलेली आहे छान. आता ही फोडणी टाकून घेऊयात. ह्यामध्ये तुम्ही मटार म्हणजे गाजर, शिमला मिरची, चीज वगैरे पण टाकून करू शकतात. तर आता मी तेल तापायला ठेवलेलं आहे. ह्यामध्ये आता मोहरी टाकून घेऊयात. मोहरी, जिरे, आता मोहरी जिरे टाकलेले आहे. लसूण अद्रक टाकून घेऊयात. लसूण अद्रक, मिरच्याचे तुकडे, कांदा आधी आपण छान परतून घेऊयात आणि मग टोमॅटो टाकूयात. त्यात थोडी हळद टाकून घेऊयात. हळदी खूप थोडी टाकायची आहे. आणि आपण आता कांदा चांगला परतल्यानंतर टोमॅटो टाकून घेऊयात. तर कांदा हा आता छान परतला आहे. टोमॅटो टाकून घेऊयात. ह्यामध्ये थोडंसं लाल तिखट टाकून घेऊयात. मटार टाकून घेऊयात.
आणि आपण जे वाफेजवलेली जी मॅगी आहे ती त्यामध्ये टाकून घेऊयात. मीठ टाकून घेऊयात. मीठ, थोडंसं आणखी लाल तिखट, थोडंसं मॅगी मसाला आणि टोमॅटो केचप हे सर्व टाकून घेऊयात आणि चांगलं मिक्स करून घेऊयात. ही अशा प्रकारे मोकळी आणि छान मॅगी झालेली आहे. तुम्ही यावर 1 मिनिटासाठी आपण वाफवून घेऊयात. मॅगी तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करा. धन्यवाद.